भिवंडी तालुका के काल्हेर गांव में रामनवमी उत्सव समारोह के शुभ अवसर पर भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल के नेतृत्व में काल्हेर गांव के भाजपा कार्यकर्ताओं द्वारा प्रभु श्री राम की महाआरती का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर केंद्रीय मंत्री, पंचायत राज राज्य मंत्री व महायुति के उम्मीदवार सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर तथा भिवंडी तालुका ग्रामीण के अनेकों भाजपा के कार्यकर्ताओं, पदाधिकारी तथा काल्हेर गाँव के सरपंच, उप सरपंच व सर्व सम्माननीय सदस्य तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं केंद्रीय मंत्री, पंचायत राज राज्य मंत्री व महायुति के उम्मीदवार सम्माननीय श्री कपिल जी पाटिल को जोरदार फूलों से स्वागत किया गया और कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा प्रभु श्री राम की महाआरती की गई।
रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, भारत वंदे। ज्या जल्लोषात जात आहोत, मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं। सगळ्याच्या साहेबांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती या ठिकाणी करतो आहोत। उपस्थित आपल्या माननीय श्री देवेश पाटील साहेब, उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, या दोघांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत। आणि मी साहेबांना विनंती करेन की आपण प्रभू रामचंद्रांची
बोलो भारत माता की। जय श्रीराम, जय जय श्रीराम। बोला भारत माता की वंदे। आपल्याला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मंच उपस्थित महाराजांचं हार्दिक स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थाने मला आज असं वाटायला लागलं मी कोणी आहे, कोणीतरी आहे की या काल्हेर गावात जे तुम्ही स्वागत आहे 5 JCBच्या माध्यमातून पुष्पवृष्टी जी झालेली आहे 6 JCB 10 JCBच्या माध्यमातून जी पुष्पवृष्टी झालेली आहे ही माझ्या जीवनातला हा पहिलाच असा क्षण आहे। तर निश्चितपणाने हा अविस्मरणीय असा क्षण आहे। या क्षणाला मी कधीच विसरू शकत नाही। आणि आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि त्या दिवशी अशा प्रकारचं स्वागत आपण माझं केलं। मला असं वाटतं की जेवढी पुष्पवृष्टी होत होती तेवढंच प्रेम, तेवढाच आशीर्वाद तुमचा 20 मेला मला मिळेल असाही मला विश्वास आहे। खऱ्या अर्थाने आज अयोध्येचं वातावरण काय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। पण जणू काही छोटी अयोध्याच काल्हेरमध्ये अवतरली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। अयोध्येचं जे माहोल आहे ते संपूर्ण विश्वातले लोक त्या ठिकाणी आलेले आहेत। पण आपलं जे माहोल आहे ते भिवंडीतल्या तमाम तळागाळातल्या लोकांनी या ठिकाणी राममय करून टाकलेलं आहे। 22 जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झाली। आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटत होतं की रामनवमी उत्सव हा साजरा झाला। मला असं कोणीतरी सांगितलं की 17 तारखेला रामनवमी आहे। मला असं उगीच मनात वाटायला लागलं रामनवमी तर झाली ना। म्हणजे अशा प्रकारचं वातावरण 22 जानेवारीला होतं। ते फक्त आपल्या देशातच नाही तर विश्वामध्ये सगळं राममय वातावरण होतं। मग राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, रामाची प्राणप्रतिष्ठा झाली। रामाची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे काय फक्त रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा झाली असं आहे का? तर नाही। या देशाच्या 140 करोड जनतेच्या आस्थेची प्राणप्रतिष्ठा मोदीजींच्या हस्ते झाली। आणि खऱ्या अर्थाने फक्त आस्थेची नाही तर आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची, आपल्या सबची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झाली। आणि त्या ठिकाणी पहिल्या दिवशी ज्या लोकांना जायला मिळालं ते लोक निश्चितपणाने भाग्यवान आहेत। आपल्या लोकसभा क्षेत्रातील एक ट्रेन भारतीय जनता पक्षाच्या वतीने अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनासाठी पाठवली होती। मी लोकसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना बघितल्यानंतर त्यांच्या त्यांना शब्दात व्यक्त करता येत नाही, परंतु त्यांच्या भावना बघितल्यानंतर मनामध्ये असाच भाव येतो की प्रत्यक्ष भगवान रामचंद्राला ते भेटून आलेले आहेत। एवढ्या जागृत भावना त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत। आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून आज तागायत अयोध्येमध्ये जे वातावरण आहे तसंच वातावरण संपूर्ण देशामध्ये टिकवण्याचं काम देशातल्या प्रत्येक नागरिकांनी केलं। म्हणून आज फक्त काल्हेर नाही तर आपल्या ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आरती झालेली आहे। कल्याण शहरामधल्या प्रत्येक चौकात आरती झालेली आहे।
बदलापूर शहरामध्ये प्रत्येक चौक सजलेला आहे, त्या ठिकाणी आरती झालेली आहे. मुरबाड असेल, शहापूर असेल, कल्याण ग्रामीण असेल, वाडा असेल, ग्रामीण असेल, भिवंडी शहर असेल, आपलं काल्हेर असेल. पण सगळ्यात मोठा उत्सव अल्लाच्या रामनवमीचा हा काल्हेरमध्ये झालेला आहे. निश्चितपणाने सांगा आनंद आहे. आणि म्हणून मला आज सकाळपासून पत्रकार विचारतात या आजच्या दिवसाचा तुमचा संकल्प काय. मी सांगितलं माझा संकल्प काही नाही. मी सकाळपासून रामलल्लाच्या आरतीमध्ये सहभागी होतो, दर्शन घेतो, परंतु संकल्प खऱ्या अर्थाने देशाच्या जनतेने केलेला आहे. काय संकल्प केला देशाच्या जनतेने? जिन्होंने राम को लाया है हम उनको लाएंगे. हा संकल्प जो आहे, हा संकल्प फक्त या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती किंवा आपले सगळे मित्रपक्ष यांना मतदान करण्यासाठी नाही, त्या देशाला विकसित भारत करण्यासाठी हा संकल्प जनतेने केलेला आहे. आणि म्हणून मोदीजींनी संकल्प केला, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. आपला संकल्प आहे अब की बार 400 पार, उसमें एक कपिल पाटील खासदार. हा संकल्प सिद्धीस देण्यासाठी महायुतीचे सगळे आपले सहकारी हे कटिबद्ध झालेले आहेत. आणि मला विश्वास आहे 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांपेक्षा आत्ताची निवडणूक, त्या दोन्ही निवडणुका आपण महायुती म्हणून लढलो. पण आताची निवडणूक ही आहे, ही सगळ्या देशात घेतली नाही. सगळ्या देशातली निवडणूक ही देशातल्या जनतेने हातात घेतलेली आहे. आणि आता कोणी महायुती किंवा पक्ष निवडणूक लढत नाही आहे. या देशासाठी देशाची जनता मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी ही निवडणूक लढत आहे. तुमच्या आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून विकसित भारताच्या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी आपला भिवंडी तालुका किंवा भिवंडी लोकसभा क्षेत्र हा मागे राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही. कल्याणला ही मिरवणूक आहे, मला तिकडे पोचायचं आहे. संघाची मिरवणूक आहे, मोठी मिरवणूक असते, त्या ठिकाणी मला पोचायचं आहे. पण जाता जाता एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी आजपासून 20 तारखेपर्यंत हे जे वातावरण आहे, हे वातावरण दिवसेंदिवस चढत्या क्रमाने वातावरण भक्तिमय आणि मोदीमय करण्याचं काम आपल्या सहकार्याने करावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि एकच आपल्याला मी सांगेन, दिल टूटा तो आवाज आई, दिल टूटा तो आवाज आई, ध्यान से देखा तो कुछ चीज़ निकल आई. दिल टूटा तो आवाज आई, ध्यान से देखा तो कुछ चीज़ निकल आई. मन में सोचा क्या होगा इस खाली दिल में, मन में सोचा क्या होगा इस खाली दिल में, पानी सर धोकर देखा तो मेरे राम लल्ला की तस्वीर निकल आई. हे रामाची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काय श्रद्धा आहे हे जो माणूस भेटतो तो सांगतो की मला एकदा अयोध्येला जायचं आहे. ही श्रद्धा जी रामाच्या बद्दलची आहे, ही श्रद्धा का आली? कारण आपले पूर्वज जे होते, या पूर्वजांनी आपली मंदिरं उद्ध्वस्त होताना बघितली. आपण पारतंत्र्यात होतो, आपण गुलामीत होतो, आपल्यावर मुघलांनी राज्य केलं, आपल्यावर कुतुबांनी राज्य केलं, आपल्यावर आदिलशाहांनी राज्य केलं, आपल्यावर निजामांनी राज्य केलं. या सगळ्यांनी आपल्या पूर्वजांना आपली मंदिरं उद्ध्वस्त होताना बघायला लावलेलं. पण तुम्ही आणि आम्ही आपण भाग्यवान आहोत. या मोदीजींच्या राज्यामध्ये ती उद्ध्वस्त झालेली मंदिरं आपण उभी होताना बघतो, हे आपल्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देशासाठी पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प आज या ठिकाणी करूया. मला विश्वास आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्रातली जनता, मतदार हे निश्चितपणाने खंबीरपणाने मोदींच्या पाठीशी राहतील. आपण 2 वेळा मला आशीर्वाद दिला, आपली सेवा करण्याची संधी दिली. तिसऱ्यांदा पुन्हा मी आपल्याला आशीर्वाद मागायला आपल्या समोर आलेला आहे. मला विश्वास आहे की आपण मला तो आशीर्वाद द्याल. कशासाठी द्याल? देशासाठी द्या, मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी द्या. मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण मोदीजींना आवाहन करूया की तुम्ही देशाला झुकू देऊ नका, आम्ही तुम्हाला झुकू देणार नाही.
एवढी ताकद एवढी शक्ती आम्ही मोदीजींच्या पाठीशी उभी करू। अशा प्रकारचा आजच्या दिवशी रामलल्लाच्या रामनवमीच्या दिवशी संकल्प करूया आणि कामाला लागूया अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम।